सोबत बोलत आहात। मैंने एक उम्र खर्च की है तुम पर, तुम मेरा अभिमान हो, तुम मेरा अभिमान हो। परकीय आक्रमणाला थोपवण्यासाठी सीमारक्षणासाठी झुंजत असतो त्यावेळी राज्यातील दहशतवाद आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी कटिबद्ध असतात ते हेच जवान। मुझे भारत माता रंग महाराष्ट्र पोलीस दलातील हे जवान आपल्याला जणू हेच सांगत आहे। संचलनात सहभागी झालेल्या सर्व पथकांचे आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी निरीक्षण केलेले आहे। आकाशाच्या डोळ्याने पाहतो तो भगवंत, ज्याच्याकडे पाहतो तो भाग्यवंत। भगवंत, भाग्यवंत आणि कृपावंत असा त्रिवेणी संगम आज आपणास पाहावयास मिळत आहे। आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या सेवानिवृत्ती परेड निमित्त संचलनात सहभागी झालेल्या जवानांच्या परेडचे निरीक्षण करून आदरणीय श्रीमती महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला या कार्यरत होत्या आणि आज त्यांची सेवानिवृत्ती पार पडते। त्यांच्या ठिकाणी आता सदानंद दाते हे आज पदभार स्वीकारतील। पोलीस महासंचालक पदासाठी राज्य सरकारच्या गृह खात्याकडून 7 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची नाव मंजुरीसाठी UPSCकडे पाठवण्यात आली होती आणि त्यात सदानंद दाते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। ते आज पदभार स्वीकारतील। मात्र त्याआधी रश्मी शुक्ला यांचा निवृत्ती समारंभ पार पडतोय। पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना दिली जाते, परेड आयोजित केली जाते। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। नंदकिशोर, हा सगळा कार्यक्रम पुढचा कसा असेल? नक्कीच खरं तर जी रश्मी शुक्ला ज्या आहेत त्या आज रिटायरमेंट होत आहेत आणि त्याचा खरं तर चालू संचलन जे आहे ते खरं तर पोलिसांकडून, महाराष्ट्र पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। नायगाव पोलीस ग्राउंडवरती हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे, संचलन जे आहे ते खरं तर करण्यात आलेलं आहे आणि मुंबईतल्या प्रत्येक दलाकडून म्हणजे राखीव पोलीस असो किंवा पोलीस ट्रॅफिक किंवा इतर बँक पथकाकडून त्यांना सलामी देण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर होणारे जे DG आहेत, सदानंद दाते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमानंतर खरं तर ते DG ऑफिसला संपूर्ण DGचा कारभार स्वीकारतील। मात्र सध्या त्यांना मानवंदना देण्यासाठी संपूर्ण पोलीस दलातील फोर्स जे आहेत ते परेड करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि परेडनुसार त्यांना सलामी जी आहे ती देण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला या खरं तर महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक होत्या आणि आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावरती वेगवेगळे फोन टॅपिंगचे सुद्धा आरोप झालेले होते। मात्र भाजपचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्या महासंचालक झालेल्या होत्या। मात्र त्यांचा कार्यकाळ जो आहे तो आज संपतोय आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आता महाराष्ट्र पोलीस दलातील संपूर्ण जे पथक आहे, संपूर्ण फोर्स असेल ते खरं तर मानवंदनाने चालू देण्यासाठी या नायगावच्या ग्राउंडवरती उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद नंदकिशोर। आपण पाहतोय ही लाईव्ह दृश्य। रश्मी शुक्ला यांना निवृत्त केलं जाते आणि त्यांचा हा समारंभ पार पडतो। त्यांच्या जागी आता सदानंद दाते पदभार स्वीकार